200 दिवसामध्ये 43 मर्डर झालेले आहे. 30 दिवसामध्ये 30 मर्डर म्हणायला हरकत नाही, कारण पोलीस प्रशासन हे गुन्हेगारी थांबवण्यासाठी अतिशय असक्षमपणे कार्यरत आहे. जय महाराष्ट्र. मी सौ कोमल संतोष बद्रे, युवा सेना जिल्हा प्रमुख, अमरावती. वाढत्या गुन्हेगारीचा जो प्रश्न आज अमरावती शहरामध्ये उपस्थित झालेला आहे, त्या संदर्भात मध्यंतरी मी एक शब्द बोलले होते की 200 दिवसामध्ये 43 मर्डर झालेले आहे. परंतु आता हा आराखडा चुकीचा ठरलेला असून 30 दिवसामध्ये 30 मर्डर म्हणायला हरकत नाही, कारण पोलीस प्रशासन हे गुन्हेगारी थांबवण्यासाठी अतिशय असक्षमपणे कार्यरत आहे. आणि शहरामध्ये कित्येक मर्डर होत आहेत आणि कित्येक मर्डरच्या प्लॅनिंग होऊन कित्येक 324 किंवा 307 हाफ मर्डर अशा केसेस दाखल होतात आणि त्या कुठेतरी दाबल्या जातात, सेटलमेंट केल्या जातात. परंतु हा जो विषय शहरामध्ये होतोय हा कोणामुळे होतोय आणि कोणाच्या पालकत्वाखाली होतोय, हा सर्वात मोठा प्रश्न अमरावती जनतेसाठी उपस्थित झालेला आहे. की जर पोलीस असक्षम आहे तर इथे सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं? रोज एक जर मर्डर शहरात होत असेल तर इथून पुढील काही दिवसामध्ये शहराचं वातावरण हे कशा पद्धतीचं असेल? सर्वसामान्य लोकांचे जेव्हा एखादा ठेला असतो, एखादी जेव्हा गाडी लावतात तर त्यावेळेला ते त्यांना रात्री 10 वाजताच्या नंतर बंद करायला लावतात आणि एखादं प्रतिष्ठित व्यक्तीचं जर एखादी दुकानदारी असेल किंवा मोठं एखादं हॉटेल वगैरे असेल ते रात्री 12 आणि 1 वाजेपर्यंत चालू राहतं. म्हणजे हा जर मुद्दा जर बघतो म्हटलं तर तेव्हा आम्ही एका पोलीस व्यक्तीला एक प्रश्न केला होता की दादा हे असं का? तर त्यांचं उत्तर होतं की म्हणे मर्डर होत आहेत. तर मर्डर मग हा जेव्हा हा जो एखादा मोठा हॉटेल ओपन असतो तर जेव्हा तिथून काही जर पॉकेट जर या पोलीस प्रशासनाला जर पुरवल्या जात असतील तर तिथून मर्डर होत नाही का? असे कित्येक स्पॉट आहे शहरामध्ये जिथे अतिरिक्त मर्डरची सुद्धा प्लॅनिंग होते किंवा शहरामध्ये तिथे ट्रॅफिक जाम होते, अतिक्रमण भरपूर प्रमाणात वाढवलेलं असते. मग हा फक्त जो मुद्दा आहे की मर्डर हा सर्वसामान्य व्यक्तीच्या धंद्यामुळे होतो किंवा सर्वसामान्यामुळे होतो, तर या लोकांनी कुठे जायचं? शहरातली ही गुन्हेगारी जी पोलीस प्रशासनाने आज जर आटोक्यात घेतली नाही तर उद्याची परिस्थिती ही खूप बिकट आणि खूप अस्तव्यस्त अमरावती शहराची राहील. शहरातील तरुण जो आहे तो मोठ्या प्रमाणात गुन्हेगारींकडे वाढलेला आहे. तरुणांना काय नेमका सल्ला? तरुण जे आहेत हे युवा पिढीचं भविष्य आहे. जसं युवा म्हणजे हा देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण युवाचा जर उलटा केला तर वायू हा जगण्यासाठी महत्त्वाचा असतो, तसा युवा हा देशासाठी महत्त्वाचा आहे. आज जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे झालेलं आहे प्रकरण, त्यामध्ये कितीतरी युवक आणि युवती तिथे रस्त्यावर आंदोलनासाठी उतरले होते. कारण युवांचं म्हणजे भविष्य हे परीक्षा देणं, शिक्षण, याच्यावर युवांचं भविष्य निर्भर आहे. जर आपण शिक्षणापासून त्यांना वंचित जर ठेवलं तर त्या युवांनी महत्त्वाचं त्यांनी बिघडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा रस्ताच नाही आहे आणि त्याच्यातून कुठेतरी गुन्हेगारी वाढत आहे. आणि हे गुन्हेगारी वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधी असो किंवा पोलीस प्रशासन असो असक्षम ठरलेले आहेत. हेल्मेट जो प्रकार आहे ते आता जिथे आपण उभं आहे सध्या, हा राजकमल अतिशय महत्त्वाचा पूल अमरावती जिल्ह्याचा आहे, अमरावती शहराचा आहे आणि जिल्ह्याचे म्हणायला हरकत नाही, कारण जे एरिया येण्या जाणं असतं तो हा वर्दळीचा भाग जो असतो हा राजकमल चौकातून मेन आहे. शाळा असो कोणतेही ऑफिसेस असो आपल्याला या पुलावरूनच येणं जाणं करावं लागतं आणि अतिशय सोयीस्कर हा पूल अमरावती जनतेसाठी ठरतो. परंतु हा पूल गेल्या 1.5-2 वर्षापासून बंद आहे. छोटीशी भेग होती, ती छोटीशी भेग भरण्यासाठी 6 महिने पुरेसे असतात, पण 2 वर्ष झाले आता इथे कुठं कोणाला कसे पॉकेट गेलेले आहेत हे आता सर्वसामान्य लोकांना माहिती नसेल, परंतु लोकप्रतिनिधींना माहिती आहे, ठेकेदारांना माहिती आहे, पण तरीही हा पूल अजूनही चालू झालेला नाही. ती अतिशय लाजिरवाणी बाब अमरावतीसाठी आहे की जो महत्त्वाचा पूल आहे. सुट्ट्यांमध्ये गोष्ट वेगळी होती, उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्या, पण आज शाळा सुरू झालेल्या आहे. आज जर शहराचं ट्रॉफिक म्हटलं तर ट्रॉफिक अतिशय भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे की जिथे आपण थांबतो म्हटलं तर सफोकेटेड होतो, एखाद्याचा जीव गुदमरतो, असं शहराचं वातावरण सध्या झालेलं आहे. तर हे हेल्मेटची सक्ती यांनी केलेली आहे, हेल्मेट सक्ती करायला पाहिजे, पण त्या अगोदर जे अतिक्रमण वाढलेलं आहे किंवा ज्या प्रमाणात ट्रॅफिक शहरातलं वाढलेलं आहे त्याच्यासाठी यांनी योग्य कायदे निर्माण करायला पाहिजे. आज सिग्नल तोडतायत तर पोलीसवाले तिथे 4-5 लेडीज कॉन्स्टेबल, 4-5 पोलीस कॉन्स्टेबल तिथे उभे राहतात, गप्पा गोष्टी करतात, पण तो जो व्यक्ती सिग्नल तोडून जातो त्याच्या एकामुळे 10 गाड्यांना जो सिग्नल सुटलेला असतो त्या 10 गाड्यांना अडचण जातीये, तर तिथे तो पोलीस काहीच करत नाही. तर मग तुम्ही आज जे हे नियम बनवत आहे हेल्मेट सक्तीचे, ते काय फायद्याची गोष्ट? आणि एका दिवसात कोणी हेल्मेट सक्ती करून तुम्ही एका दिवसात लोकांवर अशी लादणी जी हेल्मेट सक्तीचे करताय हे अतिशय चुकीचं आहे. लोकांना वेळ दिला पाहिजे, टाइम दिला पाहिजे, कारण हेल्मेटचा हा प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सवय नसते, त्यामुळे भरपूरसे ऍक्सिडेंट हे वाढणार आहेत. शहरातलं ट्रॉफिक जाम होते त्यामुळे ऍक्सिडेंट वाढून राहिलेले आहेत. यावर सुद्धा प्रशासनाने काही ना काही व्यवस्थित कायदा आणायला पाहिजे.
हॉकर्सचा जो महत्त्वाचा विषय आत्ताच मी बोलली की गरिबाचा एखादा जो ठेला असतो, गरिबाचा एखादा जो उदरनिर्वाहाची जी गाडी असते ती आपण तिथनं उचलून हाकलतो किंवा त्याला रात्री 10 वाजता बंद करायला लावतो किंवा त्याला त्याचा धंदा हो की नाही हो त्यांना बंद करायला लावतो. काही लोक त्यांना जबरन हप्ते वसुली करतात, परंतु जे श्रीमंत असतात, जे घरचे लँडलॉर्ड असतात, त्या लोकांचे जे हॉटेल्स आहेत त्या लोकांना आपण रात्र 1-1, 2-2 वाजेपर्यंत आपण त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देतो. तिथे आपल्याला गुन्हेगारी वाढत नाही. हॉकर्स आज जर त्या हॉकर्स जर आपण बंद केले तर सर्वसामान्य लोकांनी चोऱ्या करायच्या, दरोडे टाकायचे की मर्डर करायचे. म्हणजे शहरातलं अजून वातावरण आपण बिकट करण्याच्या मनस्थिती आपण बनवलेली आहे की जेणेकरून शहरवासी किंवा गोरगरीब जनता ही या लोकप्रतिनिधींवर किंवा प्रत्येक वेळेने पोलीस प्रशासनावर अवलंबून उभं राहायला पाहिजे की जेणेकरून इथे गुन्हेगारी वाढतील तर तिथे आणि तिथे गेल्यावरही त्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. हा सर्वात मोठा प्रश्न तिथला आहे. जर आमच्यासारखा एखादा व्यक्ती फोन करतो तर तेव्हा सुद्धा आता कित्येक तरी PIच्या अशा रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे, जेव्हा आम्ही एखाद्यासाठी कामाला फोन करतो की सर या सर्वसामान्य व्यक्तीसोबत ते टर्रावून दारू पिऊन अक्षरशः बोलतात. म्हणजे ही सर्व अमरावती शहराची आणि जिल्ह्याची परिस्थिती झालेली आहे. तर या हॉकर्स लोकांना आपण एखाद्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधींनी उभं राहायला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे की त्या लोकांनी जो उदरनिर्वाह इज्जतदारीने करतायत तर त्यांच्यासाठी आपण नेहमी 24 तास उपलब्ध राहायला पाहिजे. नागरिकांना एकच आव्हान आहे की जे आपण ज्या जबरन बडीला जो आपण एक पर्याय म्हणून आज आपल्याला वापरल्या जाते. आज महानगरपालिकेची जी अवस्था बघतो, आपल्या महानगरपालिका अतिशय सुंदर महानगरपालिका अमरावतीची इथून काही काळा अगोदर होती, परंतु आज भुरटे चोर इथे बसलेले आहेत महानगरपालिकेमध्ये की जे आज नवीन काही युवक इथे जेव्हा निवडून आलेले आहेत त्या युवकांना दाबण्याचं जे काम करतात हे भुरटे चोर करत आहेत. आणि याच्यात सर्वांना माहिती आहे की हे कोण आहे, कसे आहे, कशा पद्धतीचे लोक आहेत आणि यांच्या दबावाखाली या युवकांना काम करायची वेळ येऊन राहिलेली आहे की जेणेकरून उद्या चालून जे आपलं जे शहराची जी परिस्थिती आहे ही यांच्या हाती आपल्याला स्वाधीन करावं लागणार आहे. आणि अमरावती शहराचा जो इतिहास आहे, अमरावतीला एक सुसंस्कृत आणि संस्कार पद्धतीने एक मानल्या जाणारी अंबा मातेची देण होती आपल्या अमरावती जिल्ह्याला. आणि अमरावती शहरामध्ये असे कितीतरी संत महामंत होऊन गेलेले आहेत, परंतु आज जे इथलं जे वातावरण झालेलं आहे हे कोणत्याच संतांनी त्यावेळेस विचार केलेला नव्हता की हे आपली इथले लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन अशा पद्धतीने अमरावतीची बेजबाबदारपणाने वागणूक ठेवतील किंवा असे गुन्हेगारी अशा पद्धतीने वाढू देतील. कारण आज जर विचार केला तर कितीतरी लहान लहान मुलींसोबत आपल्या अमरावतीमध्ये कितीतरी चुकीचे प्रकार घडतात. यावर सुद्धा पोलीस प्रशासनाने कडक कायदा निर्माण करायला पाहिजे.